एक वेळ तुम्ही अशा पद्धतीने शिरा बनवून ठेवला ना, तर 15 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा हा खायचा असेल, त्यावेळेस तुम्ही गरम करून याचा उपयोग करू शकता या शिऱ्याचा. तुम्ही हा शिरा पार्टीसाठी किंवा पाहुणे आले तर झटपट प्रकारे, छान प्रकारे असा बनवू शकता आणि तुम्हाला जर काही गोडाचा पदार्थ खावासा वाटत असेल, तरी सुद्धा तुम्ही लवकर बनवू शकता हा शिरा. हे 1 वाटी बदाम आहेत आणि हे जवळ-जवळ वजनाने 150 ग्राम आहेत आणि याची ही सालं काढण्यासाठी फटाफट आणि कमी वेळामध्ये झटपट साल काढण्यासाठी चला आपण गॅसकडे वळूयात. बदाम उकडण्यासाठी गंजामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेले आहे. त्यामध्ये हे बदाम टाकून घ्यायचे आहे. बदाम पाण्यामध्ये टाकल्यानंतर छान प्रकारे अशी खडखडून उकळी आलेली आहे. बदाम अशीच आपल्याला 4 ते 4.5 मिनिट मस्त उकडून घ्यायची आहे. एक 4.5 मिनिट झालेले आहे शिजून. आता गॅस मस्त बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद केल्यावर लगेचच आपल्याला थोड्याशा बदाम काढून घ्यायच्या आहेत. सर्व बदाम एक सोबत काढून घ्यायचे नाहीत. बाकीच्या त्या पाण्यामध्येच, गरम पाण्यामध्ये तशाच ठेवायच्या आहे आणि गरम असताना अशा प्रकारे छान प्रकारे मस्त अशा सोलून घ्यायच्या, थोड्या-थोड्या काढून अशा छान प्रकारे. कोणाच्या मदतीने सुद्धा तुम्ही सोलून घेऊ शकता, लहान मुलांच्या वगैरे मदतीने. या गरम पाण्याच्या आतून जर तुम्ही सर्व बदाम एकत्र काढून घेतल्या आणि तशाच ठेवल्या, तर काढता-काढता त्या थंड होतील आणि थंड झाल्यानंतर त्या चांगल्या प्रकारे निघणार नाही. बघा असे गरम पाण्यातून काढल्यानंतर अशी अलगदच छान प्रकारे अशी मस्त बदामची सालं आहेत ना, ही सालं अशी निघतात आणि ही काढायला जास्त फारसा असा वेळ सुद्धा लागत नाही. तुम्हाला बदामाचा कुठलाही पदार्थ बनवायचा असेल आणि सालं काढून घ्यायची असेल, तर झटपट सालं काढण्यासाठी ही अतिशय उपयुक्त अशी टिप्स आहे आणि सर्व सालं ही झटपट निघून तयार होतात. अगदी 8.5 मिनिटामध्येच मी हे सर्व बदाम सोलून घेतली आणि छान प्रकारे तुम्हाला दिसत असेल, याची सालं बघा किती छान प्रकारे अशी निघालेली आहेत आणि सर्व बदाम ही आता मी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे मिक्सरमधून आपल्याला. मस्त असं जाडसर छान प्रकारे असं मस्त वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक पण वाटून घ्यायचं नाही. थोडंसं असं जाडसरच आपल्याला छान प्रकारे वाटून घ्यायचं आहे हे बदामाचं वाटण आपल्याला. जवळ-जवळ एक छोटी वाटीभर असं तूप घेतलं आणि अर्ध तूप आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे. पूर्ण तूप टाकून घ्यायचं नाही आहे आपल्याला. तूप छान वितळलेलं आहे. आता अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे. रवा टाकून घ्यायचा आहे आणि छान असा बारीक गॅसवर मस्त आपल्याला फिरून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जाडा रवा हवा असेल तर जाडा किंवा बारीक जसा आकाराचा रवा हवा असेल त्या आकाराचा रवा तुम्ही वापरून घेऊ शकता आणि छान प्रकारे असं मंद गॅसवर आपल्याला छान प्रकारे हे असं हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे रवा आपल्याला. वजनी मापानुसार रवा हा 75 ग्राम आहे. आपण 150 ग्राम बदाम घेतल्या होत्या आणि 75 ग्राम रवा घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर अंदाजे करायचा असेल तर वाटीच्या प्रमाणानुसार अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. 1 वाटी आपण बदाम घेतले तर अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. आणि दुकानदार जे आहेत ना, दुकानदार सुद्धा या बदामाच्या शिऱ्यामध्ये हा रव्याचा वापर करतात. बदामाच्या शिऱ्यामध्ये रव्याचा उपयोग केल्यामुळे छान प्रकारे बदामाच्या शिऱ्याला एक वेगळीच चव येते. छान प्रकारे भन्नाट लागतो हा शिरा बदामीचा मग. एक रवा परतत-परतत एक 3 ते 4 मिनिट झालेले आहे. आता थोडंसं तूप 1 ते 2 चम्मच तूप परत टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे असं मस्त परतून घ्यायचा आहे रवा आपल्याला तुपामध्ये. रव्याचा हलकासा रंग सोनेरी झालेला आहे आणि सुवासही खूप छान सुटलेला आहे रवा भाजल्याचा. आता यामध्ये आपल्याला हे बदामाचा छान प्रकारे आपण जाडसर चुरा करून घेतलेला आता तो टाकून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा छान प्रकारे मस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे आपल्याला. बदामचा हा जो चुरा आहे हा सुद्धा आपल्याला थोडासा असा हलकासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला तर माहित आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये बदाम किती पौष्टिक असतं आपल्या शरीराला. अशा प्रकारे ज्या मुलांची परीक्षा आहे, मुलांच्या आरोग्यासाठी, वयोवृद्धांसाठी आणि कुठल्याही वयोगटातील व्यक्तींसाठी बदाम तर खूपच उपयुक्त असते. तर अशा प्रकारे झटपट बनणारा शिरा तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता. हा बदामचा बनणारा शिरा याला जास्त वेळ लागत नाही, झटपट बनून तयार होतो. तुम्ही वयोवृद्धांना किंवा लहान मुलांना तुम्ही सुद्धा
सगळ्यांच्यासाठी उपयुक्त असा शिरा झटपट बनवून तयार करू शकता कधीही. या बदामच्या शिऱ्याला भाजता भाजता जवळपास एक 5 मिनिट झालेले आहे. थोडासा रंग बदललेला आहे याचा, परंतु अजूनही आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे हा शिरा. बारीक गॅसवर छान असा भाजून घेता घेता जवळपास 7 ते 7.5 मिनिट झालेले आहे. एकदमही खूप ब्राऊन करून घ्यायचा नाही आपल्याला, सोनेरी रंगाचा जास्तही करून घ्यायचा नाही, हलकासा सोनेरी रंगाचा करून घ्यायचा आहे आपल्याला हा शिरा बदामाचा. आता यामध्ये गॅस तर बारीकच आहे, बारीक गॅसवरच आपण हे भाजून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण दूध टाकून घेऊयात. तुम्हाला जर पाण्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर तुम्ही पाणी सुद्धा टाकून घेऊ शकता यामध्ये. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने आता आपण दूध सुद्धा टाकून घ्यायचं आहे. दूध आधी 1 वाटी टाकून घेतलेला आहे आणि छान प्रकारे असा मस्त हा बदामाचा शिरा मस्त फिरवत आहे. परत अजूनही 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे आणि दूध छान प्रकारे असं 2 वाटी दूध लागलेलं आहे मला जवळपास या बदामाच्या शिऱ्यामध्ये. आता छान प्रकारे असा मस्त 1 मिनिट हा बदामाचा शिरा असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. छान प्रकारे आता मस्त असा शिरा छान प्रकारे असा हलकासा असा भाजून घ्यायचा आहे. या स्टेजला तुम्ही साखरही टाकून घेऊ शकता किंवा तुम्हाला गूळ टाकायचा असेल तर गूळ सुद्धा टाकून घेऊ शकता तुम्ही. जवळ-जवळ 150 ग्राम गूळ टाकलेला आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर साखर टाकून घ्यायची असेल तर साखर सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. आता छान प्रकारे हा गूळ यामध्ये असं मस्त फिरून घ्यायचा आहे आपल्याला. गूळ छान प्रकारे या शिऱ्यामध्ये बदामाच्या विरघळत आहे. आता या स्टेजला आपल्याला काय करून घ्यायचं आहे, 20 ते 25 केसर दुधामध्ये छान प्रकारे अशी मुरत घाललेले होते. हे केसरचं पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला. आणि हे विलायची 5 ते 6 विलायची घेतली होती, छान प्रकारे बारीक करून घेतली होती. आता हे टाकून छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान प्रकारे गूळ या बदामाच्या शिऱ्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता कलरही खूप छान प्रकारे असा मस्त खूप सुरेख कलर आलेला आहे. तुम्ही जर यामध्ये साखर टाकली तर साखर टाकल्यानंतर असा कलर येणार नाही, याला पांढरा कलर येईल या शिऱ्याला. तर तुम्हाला दुधाच्या ऐवजी पाणी टाकायचं असेल तर तुम्ही पाण्याचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता आणि पाणी टाकलं तर या शिऱ्याला वेगळा असा रंग येईल. आणि बघा आता छान प्रकारे आता शिरा असा छान प्रकारे मस्त असा झालेला आहे. आता बाजूला हा शिरा आपण काढून घेऊया आणि यावर सजावट करून घेऊया. कोणी पाहुणे घरी आलेले असताना झटपट काय बनवायचं, तर लगेचच तुम्ही हा छान चविष्ट शिरा मस्त असा बनवू शकता. अगदी कमी वेळामध्ये छान प्रकारे चविष्ट असा बदामाचा शिरा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी थोडीही आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.